कला क्रीडा मंडळाच्या नावावर सुरू असलेले जुगार अड्डे पोलीस बंद करणार का? ग्रामीण भागात कला क्रीडा आणि मंडळाच्या नावाखाली सुरू असल्याचा आरोप होत असलेल्या संशयित उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये दिवसेंदिवस नाराजी वाढत आहे. विविध स्तरावर तक्रारी, चर्चा आणि आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता सर्वसामान्यांना मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस कारवाई नेमकी कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या काही महिन्यात अनेक ठिकाणी संबंधित मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. काही सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रशासनाकडे लेखी व तोंडी तक्रारीही दिल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप ठोस कारवाई झाल्याचे चित्र दिसून येत नसल्याने जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. कायदेतज्ञांच्या मते कोणत्याही संस्थेविरोधात कारवाई करण्यासाठी केवळ आरोप पुरेसे नसून त्यासाठी ठोस पुरावे, चौकशी आणि कायदेशीर प्रक्रिया आवश्यक असते. त्यामुळे पोलीस यंत्रणा पुराव्यांच्या आधारेच पुढील पावले उचलते. मात्र चौकशीची प्रक्रिया अनावश्यकपणे लांबली तर त्यातून संशय अधिक बळावण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे काही ठिकाणी संबंधित उपक्रमाविरोधात नागरिकांनी पुरावे सादर केल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने या माहितीची सत्यता पडताळून आवश्यक ती भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक जाणकारांच्या मते कारवाई होणार की नाही यापेक्षा प्रशासनाने वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे अधिक महत्त्वाचे आहे. चौकशी सुरू असल्यास त्याबाबत स्पष्ट माहिती दिल्यास अफवा आणि गैरसमजांना आळा बसू शकतो. दरम्यान युवकांच्या भवितव्याशी आणि समाजाच्या हिताशी संबंधित कोणत्याही प्रकरणात प्रशासनाने निपक्ष व पारदर्शक भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे आता नागरिकांचे लक्ष पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या पुढील निर्णयाकडे लागले असून कारवाई कधी हा प्रश्न अधिक तीव्र होताना दिसत आहे. SK न्यूज, शिरोळ.